बाळा, थांब. हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नकोस. कारण आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या आयुष्याचा विचार करण्याची दिशा बदलू शकते. शेवटच्या क्षणी मी तुला एक अशी गोष्ट सांगणार जी प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी मनात कोरून ठेवली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, आज मी तुझ्या दारी आलो आहे कारण मला दिसत आहे की तू बाहेरून हसत असला तरी तू आतून खूप थकला आहेस. कितीतरी दिवस झाले तू मनातलं कोणालाच सांगितलं नाहीस. कितीतरी रात्री तू अशा शांतपणे रडलास, पण जगाला तुझ्या चेहऱ्यावरचं हसू फक्त तेवढंच हसू दिसलं. मला मात्र सगळं काही दिसत आहे बाळा. तुझ्या घरातल्या अडचणी मला दिसत आहेत. तुझ्या घरातील पैशाची चिंता, तुझ्या नात्यांमधला दुरावा आणि तुझ्या मनातली जी भीती आहे ना, ती भीती आणि भविष्याची काळजी, हे सगळं मी पाहत आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे ना, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे तू फक्त घाबरणं सोड. लोकांनी तुला कमी लेखलं असेल, तुझ्यावर विश्वास ठेवला नसेल आणि तुझ्या चांगुलपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला असेल, पण याचा अर्थ असा तू चुकीचा आहेस असा होत नाही. बाळा, सोन्याची किंमत कचऱ्यात पडल्याने कमी होत नाही आणि अगदी तसंच तुझी किंमत सुद्धा लोकांच्या शब्दाने कमी होत नाही. तू स्वतःला विसरू नकोस. मी तुला संकट देतोय, पण संकटात तुझा हात कधीच सोडत नाही. प्रत्येक वादळानंतर ही शांतता येत असते आणि प्रत्येक अंधारानंतर सुद्धा त्या रात्रीचा सूर्य उगवत असतो. तसंच तुझ्या आयुष्यातही आनंदाचा दिवस येणार आहे, पण त्यासाठी तुला धीर धरावा लागेल बाळा आणि श्रद्धा ठेवावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेवावा लागेल. बाळा, कधी कधी तुला वाटतं, स्वामी मला विसरले तर नसतील ना, पण मी तुला कसा विसरेन बाळा. आई आपल्या लेकराला विसरू शकते का? तसं मीही माझ्या भक्ताला कधीच विसरत नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा जो आवाज आहे ना, तो आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. फक्त माझा वेळ येण्याची वाट पहा, कारण मी उशीर करतोय पण अन्याय कधीच होऊ देत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मनापासून एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या मनात शक्ती देईल आणि तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. आणि बाळा, तुझ्या भीतीचं धैर्यात रूपांतर करेल. तुझ्या अडचणींना सामोरं जाण्याची तुला ताकद देईल. बाळा, तू कितीही एकटा वाटत असलास तरी तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे.
तू पडलास तर तुला उचलण्यासाठी आहे. तू रडलास तर तुझे अश्रू पुसण्यासाठी मी आहे. आणि तू हरलास तरी तुला पुन्हा उभं करण्यासाठी आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि कोणाबद्दलच मनात द्वेष ठेवू नकोस. आणि शक्य असेल तर एखाद्या गरजूला मदत कर आणि तुझ्या आईवडिलांचा आदर कर. सत्याचा मार्ग सोडू नको बाळा, कारण जिथे प्रेम, दया आणि सत्य असतं ना, तिथे माझं वास्तव्य असतं. आणि आता या संदेशाचा शेवट करण्यापूर्वी मी तुला एक प्रश्न विचारतो. आजपासून तू भीती सोडून श्रद्धेचा हात धरणार आहेस का? जर उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिही, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या प्रत्येकांपर्यंत पोहोचव ज्याला आज धीराची गरज आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या लेकरा. श्री स्वामी समर्थ.